जव्हार वनविभागातील उपवन संरक्षक यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात कुणबी सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 15 जानेवारी 2026 रोजी वाडा रेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी चौकशी, तात्काळ बदली व SIT चौकशीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना खासगी जमिनीतील झाडतोडीची परवानगी नाकारली जात असताना मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत 9 जानेवारीला पालकमंत्री, वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली असून लवकर कारवाई न झाल्यास बेमुदत घेराव घालण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. आज ही पत्रकार परिषद प्रामुख्याने वन खात्याच्या विरोधामध्ये आम्ही ठेवलेली आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून जव्हार वनवृत्त जे आहे तिथे सैफुन शेख नावाचे एक अधिकारी DFO आहेत. त्यांचा मनमानी कारभार आणि त्याच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना होत असलेला त्रास आणि शेतकऱ्यांची झालेली आर्थिक कोंडी या विषयाच्या संबंधामध्ये शेतकरी त्रस्त झालेले आहेत. आम्ही या भागातील आदिवासी संघटना, कुणबी सेना या संबंध संघटनांनी ज्या प्रामुख्याने आदिवासींच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काम करतो, एक सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आमच्या निदर्शनाला आलेला आहे की एकीकडे वाढवण मंत्र्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे, वन खात्याच्या जागेमध्ये म्हणजे उत्खनन सुरू आहे, आणि दुसरीकडे खावडा, रिलायन्स, त्याचबरोबर विविध भांडवलदार कंपन्यांनी ज्या ओव्हरहेड वायर घेऊन चाललेल्या आहेत, ज्यांनी 15-15, 20-20 टावर उभे करायला लावलेले आहेत, एका लाईनीमध्ये उभे करायला लावलेले आहेत, गावाच्या गावा भस्मसात करायला लावलेले आहेत, आणि फार मोठ्या प्रमाणावर आदिवासींची वृक्षतोड त्यांची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेताना अशा पद्धतीची वृक्षतोड संबंध या 2 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असताना एकीकडे शेतकरी अधिकृतपणे आपल्या झाडोऱ्याच्या तोडीसाठी परवानगी मागत असताना ती परवानगी न देताना भांडवलदारांसाठी एक न्याय, शेतकऱ्यांसाठी दुसरा न्याय, ही गोष्ट ज्या पद्धतीने चाललेली आहे त्या अन्यायाला कंटाळून अनेक आता ज्या संघटना आहेत आमच्या, त्या आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय केलेला आहे. भ्रष्टाचार बेलगाम चालू आहे, त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही. या संबंध विषयामध्ये ह्या विभागाचे जे CCF आहेत, जे वनसंरक्षक मराठीतून त्याला आपण म्हणतो, 5 जिल्ह्याचे ते प्रमुख आहेत, ठाण्यामध्ये बसतात, त्यांची आम्ही एक शेतकऱ्यांचा शिष्टमंडळ घेऊन आम्ही 9 तारखेला भेट घेतली, आणि 9 तारखेला भेटल्यानंतर ह्या गंभीर तक्राराबाबत आम्ही एक लेखी तक्रार त्यांच्याकडे दिलेली आहे. या तक्रारीत भ्रष्टाचार लक्ष वेधलेलं आहे. त्यांच्या संबंध क्षेत्रामध्ये जी गावं, जी म्हणजे साधारणपणे जे डिव्हिजन येतात तिथे एक कायदा आणि जव्हार डिव्हिजनला दुसरा कायदा असा असू शकत नाही. आणि अशा पद्धतीने जी मनमानी चाललेली आहे त्या मनमानीच्या संबंधामध्ये आम्ही त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. त्याने हा विषय येत्या 5-6 दिवसामध्ये जर गांभीर्याने घेतला नाही तर नाईलाजाने आम्हाला आंदोलनासाठी उतरावं लागणार आहे. या विषयाच्या संबंधातली प्रेस नोट मी आपल्याला लेखी स्वरूपामध्ये आता दिलेली आहे. आणि खावडा कंपनी जी वीज कंपनी आहे ती एकच कंपनीने त्याच्या सलग अनेक कंपन्या अदानीच्या आहेत, त्याच्यानंतर रिलायन्सच्या कंपन्या आहेत. या संबंध कंपन्यांनी जो हायड्रोस घातलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं उत्खनन आणि वृक्षांची तोड या पद्धतीने चालली, त्याची बलिष्ठ पद्धतीने जर दखल घेतली गेली नाही तर ह्या विषयाच्या संबंधामध्ये गणेश नाईक साहेबांना देखील मी निवडणुकीचं काम सुरू असताना देखील त्या पिरियडमध्ये मी त्यांना 9 तारखेलाच भेटलो, त्यांनाही लेखी स्वरूपात मी तक्रार दिलेली आहे. या विषयाच्या संबंधामध्ये आम्ही जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांचंही लक्ष वेधलेलं आहे. आणि एवढा गंभीर प्रकार सुरू असताना ह्या DFOच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं जात नाही. आणि मनमानी जी काय चाललेली आहे, जसं काही घरचं काम करतात अशा पद्धतीने जे काम चाललेलं आहे याला कुणाचा तरी अंकुश असला पाहिजे. आणि तो अंकुश लावण्याच्या संबंधामध्ये सरकार जर कुठेतरी पावलं उचलणार नसेल, मला ह्या विषयामध्ये लोकप्रतिनिधी देखील जाहीरपणानं काही गोष्टी सांगायच्या आहेत की शेतकऱ्यांवर अशा पद्धतीचा अनन्वित अत्याचार सुरू असताना आपण केवळ निवडणुकांमध्ये मशगूल राहतो. एक आपली काहीतरी कर्तव्याची भावना आहे की नाही ह्या संबंध विषयामध्ये, की प्रत्येक वेळेला लोकांनी रस्त्यामध्ये उतरायचं, हे काय चाललेलं आहे संबंध. आणि त्याच्यामुळे प्रशासनावर जर अंकुश ठेवायला जर लोकप्रतिनिधी अपुरे पडत असतील, राजकीय पक्ष अपुरे पडत असतील, सत्ताधारी जर अपुरे पडत असतील तर जनतेला रस्त्यावर उतरण्याच्या खेरीत दुसरा कुठलाही उपाय राहणार नाही. अनेक शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत.
आणि ह्या तक्रारी आल्यानंतर त्याची गंभीर दखल एक शेतकऱ्यांसाठी काम करणारी आमची संघटना जी आहे कुणबी सेना आणि आमच्याबरोबर असलेल्या संलग्न दुसऱ्या संघटना आहेत आदिवासींमध्ये काम करतात, आम्ही सगळ्यांनी एक होऊन ह्या संबंध विषयाचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं उत्खनन चाललेलं आहे विविध प्रकल्पांसाठी, त्याच्यामध्ये मुंबईचं चौथं निर्माण, रेल्वे मार्गाची आखणी, त्याचबरोबर बडोदा मार्गाची आखणी आणि समृद्धी मार्गाची आखणी, समृद्धी मार्गाला जोडणारे जे संबंध रस्ते आहेत त्या संबंधातलं काम चाललेलं आहे. याच्यावर कुठल्याही प्रकारचा पाडावा राहिलेला आहे. दुसरीकडे समुद्र बुडवायला लावलेला आहे आणि त्या समुद्र बुडवण्यासाठी जे उत्खनन चालू आहे ते बेलगाम उत्खनन चालू आहे. या भागामध्ये डोंगरदऱ्या राहतील का नाही अशी मला शंका वाटायला लागलेली आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे. या दहशतीच्या संबंधामध्ये तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये विश्वासात घेतलं पाहिजे. अनेक वेळेला आम्ही सांगितलं की आम्हाला मॅप द्या, कुठल्या पद्धतीचा ह्या ओव्हरहेड वायरमॅनकडून कुठल्या पद्धतीचा मॅप दिला जात नाही, शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही. वेगवेगळ्या पद्धतीच्या गावांमध्ये कुठून लाईन चालले ही समजा गोष्ट मार्ग नाही आणि किमान अशा 10-15 ज्या लाईन आहेत ह्या एका ओळीने चाललेल्या आहेत आणि किती गावा याच्यामध्ये बाधित होणार आहेत हे आता मी आकडेवारी सांगू शकणार नाही, कारण गेल्या 2 महिने आम्ही प्रयत्न केले, परंतु 2 महिन्यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचा ह्या कंपन्यांनी लिखित स्वरूपामध्ये मॅप दिलेला नाही. त्याचबरोबर वन खात्याकडून त्यांना पायघड्या का अंथरल्या जातात याचा अर्थ मला अजून समजलेला आहे. आणि ह्या संबंध विषयामधून ह्या भागातला शेतकरी, ह्या भागातला आदिवासी मोठ्या प्रमाणावर बाधित झालेला आहे, बाधित होणार आहे. आणि ज्या पद्धतीने आता हे जी वृक्षतोड बंद केलेल्या लोकांची त्यात उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. एक तर ह्या भागातली शेती परवडत नाही, शेती परवडत नसल्यामुळे शेतकरी भयंकर हताश अवस्थेमध्ये गेल्या 20-25 वर्षापासून आहेत. एकीकडे स्वतःच्या मालकीचा झाडोला तोडून मुलींची लग्न करणं किंवा मुलांना शिक्षणाला पाठवणं हे ह्या भागातल्या शेतकऱ्याचा सिलसिला आहे पूर्वीपासूनचा, त्याला बाधा आणली जात आहे. हा प्रकार अतिशय संतापजनक आहे आणि या संतापजनक प्रकाराच्या विरोधामध्ये येत्या 5-6 दिवसामध्ये आम्ही वाट बघून छोटी रस्त्यावर आम्ही उतरणार आहोत आणि सीसीएफच्या कार्यालयाला आम्ही बेमुदत घेराव घालणार आहोत. धन्यवाद. त्याच्यावरती एक प्रश्न असा आहे की हे जे काही शेख म्हणून जे आहे ते कायम दावा करतात की नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम करत नाही, नियमात बसणारे झाड तोडण्याच्या परवानगी देतो अशा पद्धतीचा एक ते दावा करतात. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आता वीज कंपन्यांनी ज्या पद्धतीने तोड चालवलेली आहे त्यांना कुठल्या पद्धतीने परमिशन दिलं तुम्ही? आणि बेकायदेशीर कामं असतील ते नकार करू, आमचं काहीच म्हणणं नाही. बेकायदेशीर कामाला तुम्ही कुठेतरी संरक्षण द्या असं आमचं म्हणणं नाही, पण जे कायदेशीर आहे त्यालाच परमिशन नाकारल्या जातात अशी 25 उदाहरणं तुम्हाला मी देऊ शकेन या ठिकाणी. आणि हा प्रकार म्हणजे दादागिरीचाच प्रकार झाला एक प्रकार. इतर डिव्हिजन मध्ये अशा पद्धतीचे परवानगी दिले जातात, परंतु ह्या डिव्हिजन मध्ये जव्हार डिव्हिजन मध्ये दिल्या जात नाही. याचं कारण काय हे त्यांना विचारणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं ते वरिष्ठांचे आदेश पाळीत नाही असं त्याचा अर्थ आहे. ते सीसीएफच्या म्हणण्यामध्ये आला तर त्यांना हे पॉवर्सच दिलेलं नाही, तुम्ही त्यांच्यावर जाता कशाला? आता त्यांच्या अधिकाराला आवरण्याचं काम सीसीएफने करायला पाहिजे. मी तर त्यांच्या बदलीची मागणी केलेली, मी त्यांच्या एसआयटीची मागणी केलेली, एसआयटीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांची बदली झाली पाहिजे. एवढी मनमान्य आदिवासी भागामध्ये नाही चालणार. त्यांच्या कारभाराविषयी असे सर्वसामान्य माणसाला सुद्धा ते भेटत नाही. मध्ये एका प्रकारचा की शेतकरी भेटायला गेलेला असताना वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना संध्याकाळपर्यंत त्यांनी बसून ठेवलं आणि भेट नाकारली. अशा पद्धतीने त्यांचे एकूण वर्तन जे आहे अधिकारी म्हणून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा लोकांना जातात असं आपल्याला नाही. मुळात परिस्थिती अशी आहे की नुसतं भेट नाकारणं ठीक आहे, पण शेतकऱ्याचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिला कोणी? हे कोणाचे नोकर आहेत? जनतेचे नोकर आहेत ना. अरे आम्ही कर भरतो, आम्ही ह्या देशाला पोचण्याचं काम करतो, आम्हाला अपमानास्पद वागणूक देतो तुम्ही. त्याच्यामुळे आता जे आहे ते सहनशीलतेच्या पलीकडे लोकांच्या गेलेलं आहे. याचा स्फोट कुठल्याही क्षणी होईल. शासनाने याच्यामध्ये तातडीने दखल घेणं आवश्यक आहे. आता सीसीएफ हे सर्वोच्च अधिकारी आहेत आणि एवढ्यावरून जर होणार नसेल तर आम्हाला नाईलाजाने त्यांच्याकडे बेमुदत घेराव घालण्याच्या पलीकडे आमच्या समोर दुसरा कुठलाही उपाय राहिलेला नाही आणि ते आम्ही 8 दिवसाच्या आत करतो.